हे खरंच शरीर साथ देत नाही, समाजाला माहिती आहे, सगळ्या डॉक्टरांना पण माहिती. तर एवढ्याच वेळेस मी मायबाप समाजाला ज्यांना मानलंय त्यांच्या शब्दाच्या पुढे मी कधीच गेलो नाही. फक्त एवढेच वेळेस चाललो. समाजाचा शब्द मी एवढेच वेळेस मोडतोय याच्यासाठी की मी पण त्यांच्याच लेकरासाठी उपोषण करतोय. पण मला असं वाटतं ही अंमलबजावणी झाली तर करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे. फक्त आता अंमलबजावणी बाकी आहे तरी देखील तुम्ही खुर्चीत बसणार नाहीत म्हणून म्हटलंय. परंतु अंमलबजावणी झाल्यानंतर मी कुठल्याही खुर्चीत बसायला तयार आहे. मराठ्यांच्या विकासासाठी राजकारणातल्या खुर्चीत पण तुम्ही वेळ काढली तर जाल. अगं बाबा तुम्ही खुर्ची नाही आपले हे बसत नाही मी कुठं. हे त्याचा अर्थ वेगळा आहे. आपण सामान्य घरातून आलेलो आहे. सामान्य लोकांसाठी काम करायचं. श्रीमंत मध्यमवर्गीय सामान्य सगळ्याच मराठ्यांच्या लेकराचं याच्यात कल्याण होणार आहे. परंतु समाजानं तो रूल पाडलेला. त्यामुळं मी आणखीन खुर्चीवर बसलो नाही व्यासपीठाची. ते आता नंतर एकदा अंमलबजावणी समाजाला पूर्ण दिल्याच्या नंतर ही आमची सामाजिक खुर्ची ती नको दादा आम्हाला. समाजाचं आरक्षणाची अंमलबजावणी आणि आपलं शरीर हे दोन्हीचा ताळमेळ आपण राखावा असं मराठा समाजाची मागणी काय सांगाल? त्याबद्दल मी प्रामाणिक मनानं सांगतो की खरंच शरीर साथ देत नाही, समाजाला माहिती आहे, सगळ्या डॉक्टरांना पण माहिती. तर एवढ्याच वेळेस मी मायबाप समाजाला ज्यांना मानलंय त्यांच्या शब्दाच्या पुढे मी कधीच गेलो नाही. फक्त एवढेच वेळेस चाललो. समाजाचा शब्द मी एवढेच वेळेस मोडतोय याच्यासाठी की मी पण त्यांच्याच लेकरासाठी उपोषण करतोय. पण मला असं वाटतं ही अंमलबजावणी झाली तर करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे. म्हणून शब्द ऐकत नाही. याचा अर्थ असा की त्यांच्या शब्दाच्या पुढे जातोय असं नाहीये. परंतु त्यांच्याच लेकरासाठी त्यांचा शब्द ऐकत नाही की जो शब्द आहे की तुम्ही आमरण उपोषण करू नये. मी मात्र एवढे वेळेस करणार आहे समाजाच्याच लेकरासाठी. जसं सोशल मीडियातून वेगवेगळ्या चालेल माहिती नाही, परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असेल? काय मराठा आरक्षणाचा मुद्दा किती दिवस चालेल माहिती नाहीये, परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असेल? आता किती दिवस कसं काय चालू? 57 लाख नोंदी सापडल्यात. परिवाराला जरी 5-5 बी दिले 100 सापडायला लागले एका नोंदीवर. मराठा युवकांना काय संदेश? तेच सांगायलो ना. जर 5-5 मिळाले तरी 2 करोड मराठा आरक्षणात गेले. सगळ्या सोयऱ्यांचा कायद्याच्या आधी सूचना निघाली राजपत्रित. त्याचे आता कायद्यात रूपांतर होणारे, अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आरक्षणाचा विषय संपणार आहे. फक्त मराठा बांधवांना एकच संदेश आहे, लेकरांना आता मराठ्यांच्या आता शिकून मोठे व्हा, अधिकारी बना, आम्हाला तुम्हाला त्या आरक्षणातून. आता काही सरकारी नोकऱ्या वगैरे यांच्या जाहिराती सुटलेल्या आहेत. मग आता त्याचा लाभ मराठी तरुणांना, सुशिक्षित तरुणांना मिळणार नाही. मग त्याच्यासाठी काय आपण पावले उचलू? मी सांगितलेलं आहे पाठीमागच्या 1 महिन्यापूर्वी सरकारला की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठली भरती करू नका. जर केली तर जागा रिक्त ठेवा. कारण दुसऱ्याच्याही लेकराचं आमच्या वाटोळ करायची इच्छा नाही. तर त्यांनी हो शब्द दिलेला आहे. बघूयात काय करते ते. नसतं आहे 10 तारखेला बसलेलो. बरोबर सोशल मीडियातून तुमच्या विरुद्ध असं लिखाण लिहिलं जातं, हे नेमकी कोण करतंय? जसं तुम्ही म्हटलं भाषणामध्ये अनेक लोकांचे मला फोन येत आहे, मंत्र्यांचे फोन. नेमकी ती लोक कोण आहेत? आणि मी लय घेत होतो मनावर पाहिजे. मला लय कळत नाही. मी ग्रामीण भागात नाही ना. तीन काही लिहिलं मला वाटतं दिवस ते का मला का परवा दिवशी हजाराने फोन आले मराठी. ते म्हणजे असल्याकडे काय ध्यान देत तुम्ही? यांना उद्योगच आहे म्हणे पहिल्यापासून. हे सोशल मीडियावर लिहिणार आहेत का यांच्याकडे ध्यान देऊ नका. आम्ही करोडो लोक तुमच्या सोबत आहेत आणि आम्ही यांना शोधलं हे कोणाची आहेत काय आहेत. ते 4 दिवसात गप्प बसलेत आणि आम्ही मागं लागतो म्हणजे. भुजबळांची माणसं आहेत हे तर असणारच ना. त्यांचं तर पुढं म्हणतो आमचा विषय चाललाय. आमचे 40 जण आहेत, जास्त नाही तर करोडो एकीकडे, 40 जण एकीकडे. ते बी आत्ता म्हणायला लागलेत काय मिळालं नाही कारण त्यांना काही सुपारी दिली असेल. ते बी आता माझी त्यांना पण विनंती एक त्यांचाच बांधव म्हणून की तुम्ही समाज खूप वर्षानंतर एकत्र झाले, खूप कालावधीनंतर एकत्र झालेला आहे. उगाच विनाकारण गैरसमज पसरू नका. जरी काही कोणाकडून चुकलं असेल किंवा तुम्हाला कोणी विचारलं नसेल, तुमचं पेपर टीव्हीला नाव आला असेल तर नका येऊ देऊ. परंतु समाजासाठी गैरसमज पसरू नका. एक ताकदीनं आपण सगळेजण लढू. जरा डोक्यातून काढून टाका आणि समाज म्हणून एकत्र राहा.